गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर हे ब्रेड घेतलेले आहेत आणि ब्रेड पकोडा बनवायचा आहे. हे एवढे 4-5 ब्रेड घेतलेले आहेत आणि याला आहे ना इकडनं असं मधनं कट करायचं आहे, त्रिकोणी होतील म्हणजे ते. आणि इकडे कांदा आणि कोथिंबीर आणि इकडे हे मिरची पावडर, हळद, सोडा, ओवा आणि मीठ आहे चवीनुसार. आणि ह्या इकडे थोडंसं बडीशेप घेतलेली आहे आणि इकडे हे आहे डाळीचं पीठ. आता हे ब्रेड कापून घेते आणि कांदा कोथिंबीर कट करून घेते. तर हा कांदा असा आणि कोथिंबीर हे असं कट करून घेतलं. आता त्याच्यामध्ये आहे ना हे सगळे मसाले टाकून घ्यायचे. आणि हे असं एकत्र काढून घ्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकायचं. आता हे कॉर्न फ्लॉवर पीठ आहे, हे 1 चमचा त्याच्यामध्ये टाकायचं. 1 चमचा. आणि आता पाणी ओतून हे हलवून घ्यायचं. हे असं हलवून घ्यायचं. थोडंसं बेसन पीठ टाकते अजून मी. हे पाय एवढं. हे एकदम चांगलं घालून घ्यायचं. व्यवस्थित चांगलं मॅच केलं ना तर मग खायला ब्रेड पकोडे एकदम अतिशय टेस्टी लागतात. हे पकोडे तुम्ही सॉस बरोबर किंवा आपण इडलीची चटणी बनवतो किंवा ती टोमॅटो कांदा घालून चटणी बनवतात, त्याच्यासोबत पण आपण खाऊ शकतो. लहान मुलं पण खातात आवडीने. आता हे ना पीठ 10 मिनटं भिजवून द्यायचं. तर आता हे ना झाले 10 मिनटं. याला 10 मिनटं झाले. आता आपण आहे ना याच्यामध्ये ब्रेड बुडवून घेऊ. असा हे अशा पद्धतीने घ्यायचं बुडून. आणि इकडे हे पॅनमध्ये तेल तापत ठेवलेले आहे. अजून एक घ्यायचा आणि हे असं हे असे फ्राय करायचं. एक 3 ब्रेड होतात त्याच्यामध्ये पॅनमध्ये.